ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहता एबीपी माझावर माझा। विशेष आपल्याला कल्पना आहे, दिल्लीला शेतकऱ्यांनी वेढा टाकलेला आहे। शेतकऱ्यांची मागणी, आमच्याशी चर्चा करा। या शेतकरी कायद्यांच्या बाबतीत जे तुम्ही आणलेले आहेत, केंद्र सरकारने आणलेले आहेत, मात्र नवा कृषी कायदा हा वस्तुतः शेतकऱ्यांच्या हिताचाच असून शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। येणाऱ्या काळात या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा येईल असंही मोदींनी म्हटलेलं आहे। भारत के कृषि उत्पाद पूरी दुनिया में मशहूर है। क्या किसान की इस बड़े मार्केट और ज्यादा दाम तक किसान की पहुंच होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए? अगर कोई पुराने सिस्टम से ही लेन देन को ठीक समझता है तो उस पर भी इस कानून में कहां कोई रोक लगाई है भाई? साथियों, नए कृषि सुधारों से किसानों को नए विकल्प और नए कानूनी संरक्षण ही तो दिए गए हैं। पहले तो मंडी के बाहर हुए लेन देन ही गैर कानूनी माने जाते थे। ऐसे में छोटे किसानों के साथ अक्सर धोखा होता था, विवाद होते थे, क्योंकि छोटा किसान तो मंडी पहुंच ही नहीं पाता था। अब ऐसा नहीं है। अब छोटे से छोटा किसान भी मंडी से बाहर हुए हर सौदे को लेकर कानूनी कार्यवाही कर सकता है। यानी किसान को अब नए विकल्प भी मिले हैं और छल से, धोखे से उसे बचाने के लिए कानूनी संरक्षण भी मिला है। किसानों को प्रकल्प के साथ ही नए विकल्प देने से ही हमारे कृषि क्षेत्र का कायाकल्प हो सकता है। सरकार की तरफ से प्रकल्प, किसान के लिए विकल्प, और दोनों साथ साथ चले तभी देश का कायाकल्प होता है। आणि याच अनुषंगाने आता पंतप्रधान मोदींनी सुद्धा बाजू स्पष्ट केल्यानंतर सुद्धा अजूनही हे आंदोलन सुरू आहे। हे विषय सुद्धा सारखे सारखे मांडले गेलेले आहेत। मग हे आंदोलन का होत आहेत? चुकतंय कुठे? संवाद कुठे साधायला हवा? आपण त्यासाठीचा हा मंच आपला, म्हणजे माझा विशेष, ज्यावरती संवाद होणार आहे। माझ्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते, याशिवाय रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्यांचंही स्वागत। सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे गंगाधर मोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, आणि अजित नवले, शेतकरी नेते, लॉंग मार्च साठी आपण ज्यांना ओळखतो ते अजित नवले सुद्धा माझ्यासोबत असतील। या सगळ्यांचं स्वागत। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी जातोय दिल्लीला, जिथे माझा सहकारी प्रशांत कदम या शेतकरी बांधवांसोबत आहे। आपण आधी त्यांच्याकडनं त्यांची भूमिका समजून घेऊयात, ती घेऊन इथे चर्चा करूयात। प्रशांत, तुझ्याकडे। प्रसन्न, खरं तर आज 5वा दिवस आहे या आंदोलनाचा आणि अजूनही कोंडी जी आहे ते पूर्णपणे फुटलेली नाहीये। काल एक शेतकऱ्यांनी असा पवित्रा घेतलेला आहे की जर सरकारने आमच्यासोबत तातडीने चर्चा केली नाही तर दिल्लीतले जे 5 प्रमुख प्रवेशद्वार आहेत ते आम्ही बंद करू। अद्याप ती वेळ आलेली नाहीये, पण आज जे काही चित्र दिसतंय ते खूप म्हणजे वादळापूर्वीची शांतता म्हणावी अशा पद्धतीचं आहे। कारण अनेक सीमांच्या वरती शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत। आज गुरु नानक जयंती सुट्टीचा दिवस असल्यामुळे वाहतुकीवरती तितका असा परिणाम झालेला नाहीये। मात्र शेतकऱ्यांचा जो निर्धार आहे तो खूप ठाम आहे आणि अगदी 4-4, 6-6 महिन्यांचं रेशन घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपण हटणार नाहीये, हा त्यांचा पवित्र आहे। शिवाय सरकारने जो त्यांना प्रस्ताव दिलेला होता की बुराडी मैदानामध्ये आंदोलन करा, मात्र तो शेतकरी मान्य करत नाहीयेत आणि त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की जर बुराडी मैदानामध्ये आलो,
म्हणजे दिल्लीपासून अगदी लांब, अगदी वेशीवरती ते मैदान आहे आणि त्या ठिकाणी जर आंदोलन आलं तर ते कमजोर होईल. ज्या पद्धतीनं शाहीनबागच्या आंदोलनाकडे ते दुर्लक्ष केलं गेलं तशाच पद्धतीचं काम जे आहे ते सरकार करेल अशी त्यांना भीती वाटते. आणि हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सरकार तो कह रही है कि चर्चा करेंगे लेकिन आप पहले बुराड़ी मैदान आ जाओ, तो आप क्यों नहीं जा रहे? नहीं, एक बात है, बुराड़ी मैदान वो सरकार यहाँ आ जाए क्या दिक्कत है? सरकार जो यहाँ आ जाए क्या दिक्कत है? कृषि मंत्री कृषि से है, किसान से है. कृषि मंत्री क्यों बना है? किसान से और कृषि से तो कृषि मंत्री बना है. जब किसान और कृषि नहीं रहेगी तो कृषि मंत्री का क्या धनिया डलेगा? लेकिन कल मन की बात हुई, उसमें भी प्रधानमंत्री ने कहा और आज भी कह रहे हैं कि ये जो कानून है किसानों के हित के लिए है, उनकी अच्छाई के लिए. अगर वो ये कह रहे हैं किसानों के हित के लिए है तो इतने किसानों को वो संतुष्ट क्यों नहीं कर पा रहे हैं कि आपके हित के लिए, यानी मेरे हित के लिए कोई चीज़ और मेरी समझ में नहीं आ रही है कि मेरे हित में है. दूसरी बात, हमारे देश के गृह मंत्री प्रधानमंत्री मौखिक रूप से ये कहते हैं कि आपको एमएसपी मिलेगा, तो क्या उस बिल में एक लाइन लिखने में क्या परेशानी है? ये इनके मन में जो पाप है उसको दर्शाता है. उसी से किसान आशंकित है. इनकी बात पर जरा भी विश्वास नहीं है. ये कहते कुछ हैं, कर कुछ रहे हैं. जब वो लिखित में देंगे तो सब किसान संतुष्ट रहेंगे. अच्छा, ये भी बार बार कहा जा रहा है कि पंजाब और हरियाणा के ही किसान इसमें ज्यादातर शामिल है. तो नहीं, ऐसा कुछ नहीं है. उत्तराखंड से आए हुए हैं हम, उत्तराखंड से, आप यूपी से. यहाँ अगर सरकार ये सोच रही है कि केवल पंजाब और हरियाणा का किसान उग्र है, ऐसा नहीं है. पूरे हिंदुस्तान का किसान परेशान है क्योंकि अध्यादेश ये पूरे हिंदुस्तान के लिए है. आप कहाँ से आए हैं? हम बिजनौर से हैं, यूपी बिजनौर से है. बिजनौर से काफी संख्या में यहाँ किसान है. और लेकिन जो आक्रोश जो पंजाब हरियाणा और या आप वेस्टर्न यूपी में जो दिखने को मिल रहा है वो पूरे भारत में क्यों नहीं दिख रहा है, ये भी एक सवाल है. नहीं, तो कोई सवाल ये है कि सबसे पहली बात तो यहाँ की जो मुख्य फसलें हैं, जैसे हरियाणा पंजाब की है, वहाँ धान और गेहूं पैदा होता है. वहाँ इसलिए ज्यादा प्रभावित है जहाँ जिस क्षेत्रों में गेहूं और धान पैदा हो रहा है, तो वहाँ के जो किसान है इसी समय जो इन्होंने अध्यादेश पास करा उसका परिणाम सामने आ गया, तो यहाँ के लोग ज्यादा परेशान है. और रही है उत्तर प्रदेश की बात, उत्तर प्रदेश गन्ने का क्षेत्र है, पश्चिमी उत्तर प्रदेश गन्ने का क्षेत्र है, इसलिए थोड़ी ये दिक्कत है क्योंकि गन्ने में और इनमें इस फसल में काफी अंतर है. आप तो मतलब हम देख रहे हैं कि 6-6 महीने का राशन लेकर किसान निकले हैं. क्या इरादा है कि जब तक मांगे मतलब पूरी नहीं होती तब तक यही डटे रहेंगे? बिल्कुल नहीं, डटे रहेंगे, किसान डटे रहेंगे और किसानों की संख्या हमेशा ये बढ़ती रहेगी दिन प्रतिदिन. लोगों में बहुत आक्रोश है क्योंकि ये है कि पंजाब का किसान चला, उन्होंने पहल की, उसके बाद ये मूवमेंट देके हर तरफ से किसान आ रहे हैं यहाँ पे. यूपी से हम लोग उत्तराखंड काशीपुर से हैं, यूपी से हैं, यहाँ पे और भी जगह से लोग आ रहे हैं. आपण बघितलं की लोकांच्या भावना संतप्त आहेत. या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर का तुम्ही म्हणता की हे कायदे आमच्या बाजूचे आहेत, मग या आम्हाला सांगा, आमच्याशी संवाद साधा, आम्ही ते ऐकायला, आमचीच काहीतरी फायद्याची गोष्ट आम्हाला कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का, असं ते शेतकरी विचारतायत. मी जातो सदाभाऊ खोतांपासून मी सुरुवात करतो. सदाभाऊ, काय अडचण आहे, संवाद का नाही साधला जाऊ शकत आहे? आपले बांधव आहेत, शेतकरी बांधव, आपलेच शेतकरी मंत्री आहेत, समोरासमोर या, संवाद साधा. एक गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की जे 3 विधेयक आले त्याच्या अगोदर सरकारनं अध्यादेशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये झालं आणि ही मागणी शरद जोशींच्या पासून गेली अनेक दशकं झाले आम्ही करत होतो की आम्हाला बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं बाजारपेठेचं स्वातंत्र्य दिलं, परंतु या आंदोलकांना काही लोक मुद्दाम सरकारच्या विरोधामध्ये भडकावत आहेत. कारण तुमच्या आधारभूत किमतीनं सरकार शेतमाल खरेदी करणार नाही. पंजाब आणि हरियाणाची आणि उत्तर प्रदेशची जर परिस्थिती बघितली तर तिथला गहू आणि तांदूळ 80% हा मार्केट कमिटीच्या माध्यमातून आधारभूत किमतीनं गेली 50 वर्ष झालं खरेदी केला जात आहे. आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाचं त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असतो. कारण केंद्र सरकारचा पैसा येत असतो आणि मंडीच्या माध्यमातून मार्केट सदाभाऊ, तोच तो प्रश्न विचारला त्या शेतकऱ्यांनी. ते म्हणताय या तुमच्या सगळ्या प्रकरणामध्ये विषयामध्ये एक एमएसपीची लाईन टाकायची होती, आम्हाला त्या हमी बाबतीत आम्हाला अविश्वास वाटतोय, त्याचं काय? आता सध्या जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधारभूत किमतीनं खरेदी केंद्र सुरू करायला केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे. आज ही पंजाबमध्ये हरियाणामध्ये पण हे मॅन्डेटरी का नाही, हा मुद्दा आहे, हे अनिवार्यरित्या का नाहीये? शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल संदिग्धता का वाटते? शशिकांत शिंदेजी, का संदिग्धता वाटते आपल्या या पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांना? शिंदेजी,
एक आपल्याला सांगू इच्छितो की सदाभाऊंचं मी सगळं हे ऐकलं. ते खरं म्हणलं शेतकरी नेते आहेत, ठीक आहे, पक्षाच्या ह्याच्यातून काय त्यांना बंधन आले असतील. सदाभाऊंनी एक प्रक्रिया राबवली होती की शेतीमालाला डायरेक्ट गिरायकापर्यंत देण्याच्या बाबतीत मला प्रयत्न त्यांच्या सरकारमध्ये ते मंत्री असताना केला होता, विधान भवनच्या बाहेरच केला होता. तो प्रयत्न 1 ते 2 महिन्यामध्ये बंद पडला. त्याचं कारण काय? बाजार समिती हा पर्याय काढण्याच्या संदर्भात कोणता विरोध नाही. बरं, सदाभाऊंना माझं एक म्हणणं आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये अशी काही घाई नव्हती. 2 कायदे असे आणले, एक कामगार कायदा आणि एक कृषी कायदा. कोरोनाच्या काळामध्ये घाई गडबडीमध्ये हा कायदा आणण्यापेक्षा बरं त्यांनी थोडी चर्चा केली असती. सगळ्या देशातल्या शेतकरी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काय फायदा काय तोटा सांगितला तर मी समजू शकलो होतो. बरं, 2 गोष्टी मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की यामध्ये त्या कायद्यामधल्या त्रुटी काय आहेत. यामध्ये पूर्णपणाने भांडवलशाहीला प्राधान्य देणारी या ठिकाणी ही प्रक्रिया आहे असं माझा थेट आरोप आहे. बरं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. त्यानंतर एक एकच उदाहरण सांगतो. त्या कायद्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे की जो कोणी आता हा व्यवसाय करेल त्याला स्टॉक लिमिट नसणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्याने भांडवल हा उद्योग सुरू केला, त्यांनी किती माल ठेवायचा याला लिमिटेशन नसेल. एक उदाहरण सांगतो. या कायद्यातल्या त्रुटी बऱ्याच आहेत. आता बाजार समिती आपण म्हणताय, मी पंतप्रधानांचं स्टेटमेंट ऐकलं, मंडीच्या बाहेर जो काही व्यवहार होतो त्याला बंधन करण्याच्या बाबतीत मला निर्णय देतो. शेतकऱ्यांचं साधं गोष्ट होती, कोणी व्यवसाय करा परंतु तो करताना हमी भाव द्यावा. एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय? सदाभाऊंना माहिती आहे. आपल्या आता या तलावावर जेवढी शेती आहे, जमीन आहे, या जमिनीवर मालकी हक्क शेतकऱ्यांचा आहे. काही उद्योगपतींना वाटलं की मला ह्याच्यात भांडवल गुंतवायचं आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वर जर सुरू केलं तर ती बाजार भय आणि बाजारपेठ जसे आखाती देशामध्ये पेट्रोल मागच्या दराने कॉर्पोरेटायझेशन म्हणजे शेती जरी खासगी असली तरी मागच्या दराने कॉर्पोरेटायझेशनच्या दिशेने जाऊ शकते. मला तुमचा मुद्दा लक्षात आला. मी आता तुपकरांकडे जातो आणि त्यानंतर शेतकरी संघटनेचे जे 2 फॅक्शन्स आहेत, तुपकरांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना, मुठेंकडे शेतकरी संघटना. मी तुपकरांकडे जातोय. तुपकरजी, या आक्षेपांबद्दल आणि आता मोदी जे सांगतायत त्याबद्दल आपलं मत. नाही, मुळामध्ये लाखोच्या संख्येने जेव्हा शेतकरी दिल्लीच्या दिशेने आगेकूच करतोय, 2 महिने झाले शेतकरी आंदोलन करतायत, तर त्या शेतकऱ्यांचं समाधान करणं हे खऱ्या अर्थानं सरकारचं काम होतं. मोदी साहेब इकडे भाषणात सांगतायत, मन की बात मध्ये सांगतायत, पण ते शेतकऱ्यांना जाऊन सांगा ना. या कृषी विधेयकामध्ये MSP जर एखाद्या कंपनीनं किंवा बाहेरच्या व्यापाऱ्यांना दिला नाही तर त्या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद नाही. ही सगळ्यात पहिली त्याच्यातली गोम आहे. आणि एका बाजूला मोदीजी म्हणतात की आम्ही हमीभाव कायम ठेवलाय, परंतु आज खेड्या खरेदी व्यापारी कापसाची हमीभावानं खरेदी न करता 4,000 खरेदी करतायत आणि 5,800 हा कापसाचा भाव आहे. मग त्या व्यापाऱ्यांवर काय कारवाई होणार आहे? आणि शेतकऱ्यांनी तक्रार केली तर वाद कुठे चालणार? एसडीओच्या कोर्टामध्ये. एसडीओला त्याचा अभ्यास आहे का कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा किंवा इतर गोष्टींचा? याचं काही म्हणजे अभ्यास त्याच्यामध्ये केला गेलेला नाहीये. आणि मुळामध्ये जी मंडळी या कायद्याचं समर्थन करतायत त्यांना मला एक विचारायचं आहे की आदरणीय शरद जोशी साहेबांनी खुल्या व्यवस्थेचं समर्थन करताना हमीभाव काढून घ्या असं कधी म्हटलं नाही. पहिले शेतकऱ्याला सक्षम करा, त्याला पायाभूत सुविधा द्या, वीज द्या, त्याला नवीन तंत्रज्ञान द्या, पाणी द्या आणि पूर्णपणे सक्षम झाल्यावर त्याला जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवा. असं म्हणजे स्पर्धेसाठी अजून शेतकरी तयार झालेला नसताना त्याला थेट या खुल्या स्पर्धेत आणलं जाते. हा आता जो तुपकरांचा मुद्दा होता हा खरं तर गंगाधर मुठेंसाठीचा होता. मुठेजी, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, त्यानंतर मी नवलेंकडे जाईल. मुठेजी. प्रसन्नजी, मला तुपकरांनी काय म्हटलं हे काही ऐकायला नाही आलेलं. पण तुम्ही सांगितलं त्या आधारे मी असं म्हणेल की शेतकरी स्वातंत्र्यासाठी अजून तयार झाला नाही या म्हणण्याला तसा काही अर्थ नाही. कारण शेतकरी संघटनेची ही मागणी 18 वर्षापूर्वीची आहे, 1992 मधली आहे. आणि 1992 मध्येच शेतकरी संघटनेने शरद जोशींनी शेतमालाला पूर्ण स्वातंत्र्य द्या, व्यापाराचं स्वातंत्र्य द्या, बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या, शेतकरी स्वतःच्या मर्जीने कुठे माल विकायचा ते ठरवेल, त्यांना बंधनात अडवून. मग हे नवीन कायदे हे स्वप्न पूर्ण करणारे आहेत मुठेजी? हे नवीन कायदे शेतकरी संघटनेचे शरद जोशींचं स्वप्न पूर्ण करणारे आहेत असं आपल्याला वाटतंय?
नाही प्रसन्नजी, शरद जोशींचं स्वप्न पूर्ण करणारे हे कायदे नाहीत, पण त्या दिशेने पाऊल टाकणारे हे कायदे आहेत. त्याच्यामुळे या पण मग त्या मुठेजी त्या शेतकऱ्यांना पटत नाहीये. आपल्या हरियाणा पंजाब मधल्या शेतकऱ्यांना, हजारो शेतकरी आले, त्यांना नाही पटलेलं. मग शेतकऱ्याला स्वतःच, तो तिकडचा एक शेतकरी म्हणत होता, आमच्या प्रशांत कदम बरोबर होता, तो मला माझा फायदा कळत नाही, असं कसं होईल? प्रसन्नजी, एक गोष्ट आपण पुन्हा इतिहासामध्ये जाऊन लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा शेतीचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि शेतकऱ्याच्या पायातल्या बिड्या निघायला जातात किंवा शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडतं, शेतकऱ्यांच्या काहीतरी मागण्या पूर्ण होत आहेत, असं जेव्हा जेव्हा देशामध्ये चित्र होतं तेव्हा दुर्दैवाने नेमकं उत्तर भारतामध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाचा घात करतं. तुम्ही 1990 मधलं दशक बघा, जेव्हा महाराष्ट्रातली शेतकरी संघटना फार व्यापक प्रमाणावर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव त्या एककल्मी कार्यक्रमासाठी लढत होती. अख्खा देश महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारायला तयार होता. एका मागणीखाली सगळा देश यायला तयार होता. नेमका तेव्हाच महेंद्रसिंग टिकैतांचं उत्तर भारतात आंदोलन सुरू झालं आणि एका चांगल्या आंदोलनाचा घात झाला. बरं, मग नवलेजी, मी तुमच्याकडे घेऊन येतो हा मुद्दा. नवलेजी, मुठे जे सांगतायत हे वेगळ्या शब्दात आता सुद्धा हा सूर प्रकटतोय की शेती हिताचे काही कायदे करण्यात आलेले आहेत, पण हे काही तत्वांकडनं आंदोलनं घडवून आणली जात आहेत. काही असे आरोप झाले, काही, मी शब्द काळजीपूर्वक वापरतोय, काही आरोप असे झाले की या आंदोलकांमध्ये काही गट असे आहेत की ज्यांची फारच जरा आक्रमक प्रवृत्ती आहे, पंजाबच्या इकडनं आलेली काही आक्रमक प्रवृत्तीची माणसं आहेत. जसं आता आपल्याला गंगाधर मुठे सांगत होते की टिकैतांनी तेव्हा आंदोलन सुरू केलं होतं. तुम्हाला काय वाटतं? मुळात मोदी सरकारचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही. हे सरकार जे सत्तेवर आलं तेच मुळात आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू आणि 1.5 हमी भावाचं संरक्षण शेतकऱ्यांना देऊ, अशा 250 सभा मोदी साहेबांनी घेतल्या आणि त्यातून प्रचंड पाठिंबा शेतकऱ्यांचा मिळवला. हे वास्तव आपण पाहिलेलं आहे. मात्र सत्तेवर जेव्हा आले तेव्हा हे सोयीस्कररित्या हमी भाव, आधार भाव, स्वामीनाथन आयोग हे सगळं विसरून गेले. ऍफिडेव्हिट दिलं सर्वोच्च न्यायालयात की असं काही आम्हाला देता येणार नाही. केवळ एवढाच विश्वासघात झाला का? यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. कारण यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा केली. मात्र ज्यावेळी उत्पन्न दुप्पट करण्याची वेळ आली, प्रचंड शेतीमालाची आयात बाहेरच्या देशातून करायची, तिथल्या शेतीमालाचे भाव पाडायचे आणि आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्याचं नाकारायचं. याचा अनुभव आता काल परवा आपण घेतलेला आहे. आता सुद्धा हे 3 कायदे ज्यावेळी आले त्यावेळी हे म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचा शेतीमाल याचा अत्यावश्यक वस्तू कायद्यातून कांदा आम्ही वगळतो, परंतु हा कायदा झाल्यानंतर लगेच ह्या कायद्याऐवजी दुसरा कायदा वापरून यांनी शेतीमाल रोखलाच ना आमचे कांदे बाहेर जाताना. आणि आता आपण बघा की उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणारे आणि स्टॉक लिमिट लावण्याची भाषा करणारे आता मोठ्या प्रमाणात डाळ, कडधान्य, तूर, तेलबिया याची प्रचंड आयात करताना आपल्याला दिसत आहेत. आणि जाहीररित्या अन्नमंत्री येऊन सांगतायत की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करणार, परंतु आता ही आयात अनिवार्य आहे. ते अनुभव काय सांगतात? बरं, मी हा मुद्दा सदाभाऊंना विचारतो. सदाभाऊजी, एकीकडे हे सगळं आम्ही पण ऐकलं होतं, यावर चर्चा सुद्धा झाल्या होत्या. आता राज्यांच्या मर्यादा नाहीत, आता राज्यांतर्गत सुद्धा मर्यादा नाहीत, तुम्ही कुठेही माल ने आणि विकू शकता. आणि असा काहीतरी एक प्रयोग दिसत असतानाच कांद्याचा प्रश्न आपल्याकडे कसा भेटला आपण पाहिला. आणि मग आमच्याकडे आपल्याला इराण आणि मध्य आशियातून आलेला कांदा सुद्धा पाहायला मिळाला होता. ही उदाहरणं जेव्हा सदाभाऊ आपल्या समोर येतात, ज्याचा उल्लेख आता नवलेंनी पण केला, मग जेव्हा पंजाबचा शेतकरी विचारतो की खरं काय खोटं काय, मग त्याला चुकीचं कसं म्हणायचं? प्रसन्नजी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठेचा एक पर्याय केंद्र सरकारनं या 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या कालखंडानंतर उपलब्ध करून दिलेला आहे. पण आपले कृषी मंत्री येऊन भेटत का नाहीत? सदाभाऊ, मला ते दिवस आठवतात की ज्यावेळी तुम्ही ऊसासाठी आंदोलन करायचा, ऊसाच्या दरासाठी आंदोलन करायचा, पुण्याच्या साखर संकुलामध्ये आंदोलन करायचा, तेव्हा तुम्ही राजू शेट्टींसोबत होता. आयुक्तांना भेटल्याशिवाय किंवा तुम्ही ज्या कोणाचं नाव घेतलं असेल त्याला भेटल्याशिवाय, मंत्र्यांशी भेट झाल्याशिवाय तुमचं आंदोलन थांबायचं नाही. पश्चिम महाराष्ट्रातली आंदोलनं तुमची गाजली होती. आज तुमचे उत्तरेतले बांधव रस्त्यावरती आलेत, त्यांची मागणी आहे कृषी मंत्र्यांनी समोर यावं. मागच्या वेळी भेट दिली होती, मान्य केलं होतं कृषी मंत्री येणार, पण आले होते उच्च दर्जाचे सचिव. मग काय करायचं शेतकऱ्यांनी?
नाही, प्रसन्नजी, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की आम्ही आंदोलनं केली. आमच्या आंदोलनामध्ये कधीही मंत्री आंदोलनाच्या स्थळी आलेले नव्हते. आम्ही त्यांचं निमंत्रण आल्यानंतर आम्ही चर्चेला त्या ठिकाणी गेलेलो होतो. आता या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांना आव्हान केलं की आपण चर्चा करूया. चर्चा करायला आम्ही तयार आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे की आधारभूत किमतीनं आमचा शेतमाल खरेदी केला जाईल का, हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर या देशाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलेला आहे की भविष्य काळामध्ये सुद्धा आधारभूत किमतीनं आम्ही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू. हे सरकार मी हा मुद्दा ब्रेक नंतरसाठी ठेवतो. मी हा मुद्दा तुमचा सदाभाऊ ब्रेक नंतरसाठी ठेवतो. मी ब्रेक नंतर हा मुद्दा शशिकांत शिंदेपासून सुरुवात करेन आणि मग तुपकरांकडे घेऊन जाईन की एमएसपी काढलेली नाही असं मोदी स्वतः म्हणतात. मोदी आणि केंद्र सरकार चर्चेला तयार आहेत. त्यांची मागणी आहे रस्ते सोडा, आम्ही म्हणतो तिकडच्या मोकळ्या जमिनीवरती या, म्हणजे रस्ते वाहतूक सुरू होईल आणि तुमच्याशी संवाद सुरू होऊ शकेल. मग हे पटायला अडचण काय. ब्रेक नंतर हा सुद्धा मुद्दा घेऊन बघूयात आपण, काय हरकत आहे. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे. आपलेच शेतकरी आहेत, दिल्लीपाशी आलेले आहेत आणि थंडी असे वातावरण आहे. त्यात काही वृद्ध शेतकरी सुद्धा आहेत. त्यांची इच्छा आहे संवाद साधायची. मग आपण संवाद साधत का नाही? जे आपण रेडिओवरती बोलू शकतो, जाहीर सभांमध्ये बोलू शकतो, ते फक्त त्यांच्यापर्यंत जाऊन बोलायचं आणि त्यासाठी कृषी मंत्री हे पद पण आपल्याकडे. मी जातोय प्रशांतकडे. माझा सहकारी प्रशांत कदम दिल्लीला या शेतकऱ्यांसोबत आहे. प्रशांत, चर्चेमधला आताचा सूर सांगतो जो आपल्याला जरा त्या शेतकऱ्यांना विचारायचा आहे. तो सूर असा आहे की एमएसपी कायम आहे, मग वाद कशासाठी. चर्चेसाठी सरकार तयार आहे. त्यांचं म्हणणं आहे रस्ते सोडा आणि थोडे बाजूला या, आंदोलनाच्या वेगळ्या ठिकाणी या जिकडे तुमच्या सोयी पण करता येतील या थंडीमध्ये. मग आक्षेप काय या दोन मुद्द्यांबद्दल प्रशांत? प्रसन्न, सुरुवातीला मी एक थोडीशी ओळख करून देतो की टिकेत हे नाव आपण ऐकलेलं असेल की जेव्हा याच्या आधी एकदा दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन धडकलेलं होतं तर त्या टिकेत यांचे वंशज राकेश टिकेत आता माझ्यासोबत आहेत. भारतीय किसान युनियनचे ते नेते आहेत. सर, बार बार ये कहा जा रहा है कि एमएसपी की व्यवस्था तो कायम है, फिर भी आपका आंदोलन क्यों है, फिर भी आप उसके ऊपर क्यों टिके हुए हैं? नहीं, कहाँ है, कौन कह रहा है? उससे हमारी बात करवा दो. हमें उसी आदमी की तो तलाश है, उसी को तो तलाश कर रहे हैं जो ये कह रहा है कि एमएसपी की व्यवस्था लागू है. हमें उस आदमी से मिलवा दो बस. सदाभाऊ खोत म्हणतात. प्रशांत, तुझ्या माहितीसाठी सदाभाऊ खोत असं म्हणतात. मतलब पूरा बर्बाद होगा. सरकारशी सोबत असलेले सदाभाऊ खोत असं म्हणतात. बीजेपी के नेता जो है वो भी कह रहे हैं कि बार बार कि एमएसपी की व्यवस्था जो है वो तो कायम रहने वाली है. उनसे आप क्या कहना चाहेंगे? हमारी खरीद तो करवा दो, हमारी खरीद तो करवा दो. और कहाँ खरीद हुई है पूरी वो बता दो भैया. तो सरकार खरीद कर ले. अगर सरकार खरीद नहीं कर रही तो फिर व्यापारियों को क्यों प्रोटेक्ट कर रही है सरकार? ये कह दे कि एमएसपी से नीचे या सरकार खरीदे या कोई व्यापारी खरीदे, उसके नीचे पे खरीद नहीं करेगा. ये कहने में क्या दिक्कत है उनको? अच्छा, दूसरा सवाल ये भी आ रहा है कि सरकार आपको कह रही है कि आप आ जाइए, रास्ते से हट जाइए, यहाँ पे आकर चर्चा कीजिए, हम चर्चा के लिए तैयार है. तो फिर आप मतलब आपके मन में ये धास्ती क्यों है कि सरकार हमारा आंदोलन कमजोर करेगी अगर हम बुराड़ी में चले जाएंगे? बुराड़ी कोई ऑथेंटिक जगह है उनकी? बुराड़ी में पहले कोई चर्चा घर हुए वहां पे? क्या है बुराड़ी? और बात कर लो ना, किसान 5 दिन से सड़कों पे है, वे बुराड़ी कह रहे. बुराड़ी थोड़ा कोई जगह है. बुराड़ी में ये कह रहे हैं कि पहले किसान बुराड़ी में वहां पे जो अस्थायी जेल बनाई है, जो चारों तरफ कटीले तौरों से बंधक है, पहले किसान वहां पे इकट्ठा हो जाए, उसके बाद में हम पहले भी बात कर सकते हैं. तो किस तरह की चर्चा और कहाँ पे चाहते हैं? जहाँ पहले 2 मीटिंगें हुई, जहाँ पहले चर्चा होती है भाई, पहले भी तो होती है. हैदराबाद हाउस में होती है. जो बाहर का विदेशी कोई आते हैं तो हैदराबाद हाउस में होती है मीटिंग, वहां कर लो. कहीं पे भी करो ना. सरकारों को है कि सरकार काम करना नहीं चाहती. सरकार अगर कोर्ट में जाने से पहले वो रिजल्ट दे रहे हैं, कोर्ट में जाने से पहले जज सजा सुना दे कि कल तारीख है, सजा ये होगी, जो पर्चा लिख कर रख लिया, तो कहीं की बातचीत. जब ये कह रहे हैं कि कानून में परिवर्तन नहीं होगा तो बात कहीं की. बरं, तर प्रसन्न या प्रतिक्रिया आहेत शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या. आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं आमच्याशी बिनाशर्त चर्चा करावी. बुराडी मैदान जे आहे ते त्यांच्यासाठी ओपन जेल सारखं आहे, कारण त्या ठिकाणी आल्यानंतर शाहीनबागचं जे आंदोलन झालं होतं तशाच पद्धतीने आमच्याकडे दुर्लक्षित केलं जाईल. त्याच्यामुळे ही एक थोडीशी धास्ती जी आहे ती शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि सरकारनं बिनाशर्त चर्चा करावी ही त्यांची मागणी आहे. मी सदाभाऊ खोतांकडे जातो आणि त्यानंतर मी शिंदेकडे जाईन. सदाभाऊ खोत, जी 2 मुद्दे आहेत. एक, त्यांना
का नकोय बुराडी? त्याचं कारण जे रामलीला मैदान आहे तिथे राजकीय आंदोलनाचे इतिहास आहेत. अण्णा आंदोलनाला महत्व मिळालं म्हणणं ऐकलं ते या रामलीला मैदानावरती, म्हणून त्यांना दिल्लीच्या आत जायचं. एक आणि दोन, ते म्हणतात जे तुम्ही म्हणता एमएसपी ते आहे हे एकदा सिद्ध आम्हाला दाखवा त्या डॉक्युमेंटमध्ये. त्याची काय म्हणू त्याला, कुठलीही निर्भेळ स्पष्टपणे ग्वाही द्या. आणि ती मिळत नाहीये त्यांना. सदाभाऊ, प्रसन्नजी, मी मगाशी स्पष्ट सांगितलेलं होतं की एमएसपी प्रमाणे आपण गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करत आहोत. तो काही आजच्याच सरकारमध्ये खरेदी होतोय अशातला भाग नाही आहे. हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 80 ते 85% गव्हाचं आणि राईस याचं उत्पादन घेतलं जातं आणि ते 90% एमएसपी प्रमाणे आधारभूत किमतीनं त्या ठिकाणी खरेदी होत असतं. आणि उलट तिथलं सरकार त्याला 13% बोनस देत असतं. तिथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण तयार केलेली आहे की हा कायदा लागू झाल्यामुळे एमएसपी प्रमाणे आता तुमचा शेतमाल खरेदी केला जाणार नाही. आणि ह्याला एक राजकीय वास आहे. मोदी हटाव म्हणजे एका बाजूला काही पक्ष या आडून राजकारण शेतकऱ्याला भडकावून राजकारण करत आहेत. माझा महाराष्ट्रातला शेतकरी नाही गेला, तामिळनाडूचा हा मोठा दावा आहे. आता हा मोठा दावा आहे. मला शशिकांत शिंदे आणि तुकारांकडे जावं लागेल. आणि हरियाणाचा शेतकरी आहे. मी हा दोन मोठे दावे आता केलेले आहेत. दोन मोठे दावे केलेले आहेत. एक, शेतकऱ्यांच्या आंदोलना आडून मोदी हटाव ही मोहीम आहे. आणि दोन, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जातोय. महाराष्ट्रातला शेतकरी यामध्ये नाहीये. याचं उत्तर आपण महाराष्ट्रातल्या शेतकरी नेत्यांनाही विचारूयात आणि शिंदेंना विचारूयात. ब्रेक नंतर, छोटासा ब्रेक. माझा विशेष मध्ये पाहत राहा एबीपी माझा. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुद्द्याविषयी. त्यांच्याशी चर्चा करायला काय हरकत आहे? केंद्रानं थोडासा पुढाकार घ्यावा. आपण पोल विचारला होता, लोकांना सुद्धा विचारलं होतं याबद्दल. लोकांना काय वाटतं बघूयात. आपला प्रश्न पहा. शेतकऱ्यांनी रस्त्यावरचं आंदोलन थांबवून मग चर्चा करण्याची केंद्राची भूमिका योग्य आहे का? 48% होय म्हणतायत, 52% नाही म्हणतायत. मात्र फरक कमी आहे. फरक कमी आहे असं म्हणजे 48% होय म्हणतायत आणि 52% नाही म्हणतायत. याचा अर्थ असा की असाही लोकांचा एक मोठा रेटा आहे की आंदोलन बाजूला ठेवा, आधी सरकारला तुम्ही संवादासाठी संधी द्या. शेतकऱ्यांनी रस्त्यावरचं आंदोलन थांबवण्याविषयीचा हा मुद्दा होता. मी आता जातो शशिकांत शिंदे यांनी, कारण मगाशी सदाभाऊ खोतांनी 2 मुद्दे मांडले. शिंदेजी 2 मुद्दे. 1, आंदोलनाच्या आड मोदी हटावचा अजेंडा. 2, फक्त काहीच भागातले हे शेतकरी आहेत, देशभरातले नव्हे. महाराष्ट्रातले शेतकरी कुठे? काय उत्तर आहे तुमच्याकडे यासाठी? 2 मिनिटं फक्त प्रसन्नाजी द्या, मी फार वेळ घेणार नाही. हो हो. सदाभाऊ खोतांनी सांगितलं मोदी हटाव. आता देशामध्ये मोदीजींच्या विरोधात जो कोण होतं लोकशाहीमध्ये त्यांना हटवण्याची ताकद कोणी केली की लगेच त्याचा काय हर्ष होतोय तुम्ही बघताय. त्यामुळे हा अजेंडा शेतकऱ्यांच्यावर थेट आरोप होणार आहे. मी गांभीर्याने एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये का आंदोलन झालं ना, तर महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी आहे. एक तर भाजपची स्ट्रॅटेजी आहे की शेतकरी नेते फोडायचे, ठीक आहे, आणि काही ठिकाणी ऊस उत्पादन आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. बाजार समितीचा कायदा आपण आता मगाशी बोलले, एमएसपी बाजार समिती पंतप्रधान बोलले. आज दुर्दैव आहे की इतक्या लाखोच्या संख्येने ज्यावेळेस शेतकरी आता त्यांच्या लाठीचार्ज होतो, पाण्याचा मारा होतो. देशाचे पंतप्रधान वाराणसीत जातात पण शेतकऱ्यांना भेटू शकत नाही. तिसरी गोष्ट, चर्चा करायची कोणाशी? बरं, सर्वात मोठा प्रश्न मी मोठा या ठिकाणी बोलतोय की कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियमांमुक्त करणं, याच्याबद्दल कोणाचा विरोध नाही. पहिल्यापासून या कायद्यामध्ये शेतकऱ्यांनी थेट माल विकायचा आणि त्यांनी धंदा करायची परवानगी होती. पण एक नियंत्रण काढायचं. याच्यामध्ये नियंत्रण असं होतं की कोणीही धंदा करायचा झाला तर बाजार समितीची परवानगी घ्यायला पाहिजे. आता कुठल्याही राज्यातून माल आला या राज्यात, त्या बाजार समितीची परवानगी घेणं गरजेचं, हे काढून टाकलं. याचा अर्थ कोणताही उद्योगपती या ठिकाणी व्यवसाय करू शकतो. एक, बाजार समिती स्पर्धेमध्ये उतरू शकते का? तर नाही. माझं सरळ म्हणणं आहे प्रसन्नजी, याच्या संदर्भामध्ये हा कायदा करताना फार धोरणात्मक निर्णय आहे. हा प्लॅनिंग झालेला आहे. कृषी कायदा, कामगार कायदा, मी नेहमी म्हणतो याची सांगड एवढ्यासाठी लावतो, भांडवलशाही आणण्याच्या संदर्भातला निर्णय. एक उदाहरण सांगतो. आज मला सांगा, चला ठीक आहे, आता बिग बाजारचा परवाच्या दिवशी रिलायन्स फ्रेशने 28,000 कोटीला ट्रान्सफर केला. बरं, बिग बाजार म्हणजे काय की अशा प्रकारची रिटेल व्यवस्था करणारी यंत्रणा. एखादा मोठा व्यावसायिक या स्पर्धेमध्ये आला, अजूनही सांगतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा येणाऱ्या पिढीला परावलंबी करणार आहे. शेतकऱ्याची पार्टनर करायचं.
माल उत्पादनापासून विक्रीपर्यंत काही लोक गुंतवणूक कोट्यवधी रुपयाची करतील, ज्याच्यामध्ये सामान्य शेतकरी किंवा तिथं असलेला व्यावसायिक बारका व्यापारी हा टिकू शकत नाही. बरं, बाजार समित्या नामशेष झाल्यानंतर मग हा संपूर्ण व्यवसाय ठराविक लोकांच्या हातात येईल. ठीक आहे. मला बेसिक मुद्दा कळला आणि त्यामुळे या कायद्याला, त्यामुळे शेतीच्या कॉर्पोरेटायझेशनला, लक्षात घ्या शेती मुळातच खासगी आहे, पण तिचं काही निवडक भांडवलशाहांच्या हातामध्ये नेण्याचा प्रयत्न असायचा आरोप विरोधक करतायत. मी तुपकरांकडे जातो. तुपकरजी, मोदी हटाव मोहीम आहे या आंदोलनाच्या मागे आणि बाकी सगळे शेतकरी नाही आहेत या आंदोलनात, असा आरोप आहे. महत्वाचं म्हणजे 5 नोव्हेंबरला जेव्हा पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी रास्ता रोको चक्काजाम करून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आमचे अनेक कार्यकर्ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या आम्ही सगळे दिल्लीच्या आंदोलनामध्ये दाखल होतोय. त्याच्यामुळे असं अफवा पसरवण्याचं काही काम नाही की महाराष्ट्रातले शेतकरी त्या आंदोलनात नाहीयेत. आणि सरकारला जर ते बघून घ्यायचं असेल तर सरकारने अजून 2-3 दिवस लागवावं. मग सरकारला कळेल की देशातला शेतकरी, विशेषतः महाराष्ट्रातला शेतकरी किती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल. मला जे या बिलाचं समर्थन करतात त्यांना 2 प्रश्न महत्वाचे विचारायचे. एमएसपी त्या बिलामध्ये आहे असं तुम्ही म्हणता, परंतु एमएसपी दिला नाही तर किरकोळ दंडाच्या पलीकडे कठोर शिक्षेची तरतूद त्या बिलामध्ये नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याच्याबद्दल या बिलाचं समर्थन करणाऱ्यांनी बोललं पाहिजे. आता हे म्हणतात की आम्ही खरेदी करणार आहे. सीसीआयची खरेदी तुम्ही आता चालू केली आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या घरातला कापूस निघून गेला. मग अशा पद्धतीनं जर उशिरा तुम्ही खरेदी चालू करणार असाल तर याला काही अर्थ नाही. आणि शेतकरी एवढ्या संख्येनं जमले, शेतकरी मूर्ख आहेत का हो? आणि दुसऱ्या बाजूला, एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्हाला स्पर्धेमध्ये उतरवायचंय शेतकऱ्यांना, दुसऱ्या बाजूला पाम तेलावरचं आयात शुल्क 10% कमी का करता? परदेशातून तूर डाळी आयात का करता? बरं, मी विचारतो तुपकरजी हा प्रश्न विचारतो. तुमचा एमएसपीचा मुद्दा आता अचूक आहे, तोही मी विचारतो. त्यापूर्वी फक्त नवलेंकडे जातो. नवलेजी, एक वेगळ्या नॅरेटिव्ह बद्दल मला तुम्हाला विचारायचंय. कुणी आंदोलन केलं याच्यात खलिस्तानी आहेत, कुठल्या आणखी एका सेक्शनने आंदोलन केलं हे नक्षलाईट आहेत, आणखी कोणी केलं हे तर जिहादी आहेत, आणखी कोणी केलं हे तर ते सगळे कम्युनिस्ट वगैरे लेफ्टिस्ट वगैरे टाइप्स लोक आहेत. अशा प्रकारे प्रत्येक गट वेगवेगळा करत जायचा आणि त्यामुळे बहुसंख्य बाकीचे बाजूला राहतील आणि असे छोटे छोटे गट स्कॅटर्ड करून टाकायचे. अशी ही मोहीम आहे का? अशा प्रकारे आंदोलनं टॅकल होऊ शकतात का? आंदोलन विरोधात गेलं की नक्षलाईट, जिहादी, आणखी कोण लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, बाकीचे असं म्हणणं, ही स्ट्रॅटेजी असू शकते का? तुम्हाला अनुभव आला होता का? नक्कीच असा अनुभव आपल्याला सर्वांना आलेला आहे. विशेषतः लॉंग मार्च मध्ये आपण बघा, ज्यावेळी 40,000 शेतकरी नाशिक वरून चालत 7 दिवस पायी चालत निघाले, त्यावेळी काय मोहीम राबवली गेली? त्यांनी सांगितलं की हे नक्षलवादी आहेत. अच्छा, म्हणजे हे शेतकरी नाहीतच. नंतर म्हटले की नक्षलवादी ठीक आहे, आता हे आदिवासी आहेत, म्हणजे आदिवासी म्हणून काही शेतकरी नसतात. अशा प्रकारे हे टॅक्टिस हे नेहमी करत असतात. मूळ मुद्द्यापासून चर्चा डायव्हर्ट करायची. ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाहीये तो प्रश्न बाजूला टाकायचा. जसं आता सदाभाऊ प्रयत्न करताय की कायद्यामध्ये हमी भावाचा उल्लेख नाही, या प्रश्नाचं उत्तर सदाभाऊ देत नाहीये. ते आपले शरद जोशींची बात करताय, परंतु या कायद्यामध्ये हमी भावाचा उल्लेख नाही हे मान्य करायचं नाही. आणि आरोप म्हणतात की याच्या मागे काहीतरी घातक शक्ती आहे, खलिस्तानवादी लोक आहेत, कम्युनिस्ट लोक आहेत. ही टॅक्टिस आपण वर्षानुवर्ष पाहत आलोय. पण प्रसन्नजी, या टॅक्टिस आता अजिबात यशस्वी होणार नाही. सदाभाऊंच्या एका प्रश्नाचं उत्तर मला देऊ द्या. ते म्हणाले की महाराष्ट्रातला शेतकरी याच्यामध्ये नाही. सदाभाऊ, तुमची जेवढी संघटना आहे त्याच्यापेक्षा 10 पट जास्त ताकदीनं 26 तारखेला आमचे किसान सभेचे लोक या कायद्याच्या विरोधात आणि आताच्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये परवा रस्त्यावर उतरले. ते महाराष्ट्रातले शेतकरी नव्हते का? डॉक्टर अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, मेधा पाटकर हे हजारो लोक घेऊन आज दिल्लीच्या मैदानावर पोहोचलेले आहेत. ते महाराष्ट्रातले शेतकरी नाहीये का? आज जर प्रसंगाची करोना नसता तर ट्रेन भरून जसं मागच्या वेळी आम्ही गेलो तसं आज आम्ही दिल्लीला पोहोचलो नसतो का? त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातले नाही आहोत का प्रसन्नजी? त्यामुळे हा जो प्रचार आहे, करोनाची अडचण आहे, करोनाचं संकट आहे, म्हणून तो पटण्यासारखा नाही, तो पटण्यासारखा नाही. ठीक आहे, मी प्रशांतकडे जातो. नवलेजी, मी प्रशांतकडे जातो. आपले दिल्लीतले, आपले उत्तर प्रदेशातले शेतकरी बांधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, तू चर्चा जर का ऐकत असशील, मी थोडा मुद्दामून आवाज वाढवून विचारतो कारण तुझ्या बाजूला खूप आवाज येत असणार आहे. 2 आरोप होत आहेत प्रशांत. एक, या आंदोलनाच्या मागचा हेतू मोदी हटाव असा आहे, आणि 2, हा काही फार अखिल भारतीय प्रोटेस्ट नसून काही राज्यातल्या निवडक शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे. या 2 आरोपांबद्दल नक्कीच प्रसन्न, आपण जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न जे आहेत ते खूप झालेले आहेत. आपण थेट शेतकऱ्यांना विचारूयात, इस आंदोलन को कहा जा रहा है कि ये राजनीति से प्रेरित आंदोलन है और मोदी हटाव ये इसका उद्देश्य है.
मोदी के खिलाफ आंदोलन है? नहीं, मोदी के खिलाफ थोड़ा हमारा नाम की सरकार को हटाना चाहते हैं हम। तो जो सरकार मौजूदा है उसी से ही काम लेना चाहते हैं। हमारा ना मोदी के खिलाफ है, ना हमारा बीजेपी के खिलाफ है, ना हमारा किसी पार्टी के खिलाफ है। हमारा है भारत सरकार की गलत नीतियों के खिलाफ, जो ऑर्डिनेंस हमारे खिलाफ लेकर आई, हमारा उससे है। और दूसरा, बार बार ये कहा जा रहा है कि ये ऑल इंडिया प्रोटेस्ट नहीं है, पंजाब और हरियाणा, थोड़ा बहुत यूपी, इसके अलावा बाकी राज्यों में इसका असर नहीं है। ये ट्रेन चलवा दो, पता चल जाएगा इनको। 5 दिन के लिए ट्रेन चलवा दो, ये पता चल जाएगा कि ये यहाँ का है या वहाँ का है। मतलब किसान का नुकसान महाराष्ट्र वाले का भी हो रहा है। मध्य प्रदेश में चना आधे रेट में बिक रहा है, तो नुकसान मध्य प्रदेश का नहीं है। मतलब जो आंदोलन करेगा, जो सड़कों पर आएगा, तो ये उसको कहेंगे कि ये आंदोलन तो उन लोगों का है। जब देश एक है, मोदी जी ने कहा कि देश एक है, और उन्होंने क्या पंजाब और हरियाणा के लिए ऑर्डिनेंस लेकर आए हुए? अगर उनके लिए लेकर आए हो तो चलो उनका आंदोलन है। अगर ये पूरे देश के लेकर आए, एक नेशन एक देश की अगर बात कर रहे हैं, तो यह आंदोलन भी वन देश और वन उसकी बात हम करते हैं संगठन की। तर थोडक्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांचा इशारा हाच आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की हे आंदोलन केवळ पंजाब, हरियाणा, युपी पुरतं आहे, तर 4-5 दिवस ट्रेन चालवून दाखवा। आणि हे मगाशी पण सांगत होते की जर कोरोनाचा काळ नसता आणि जर सरकारनं आम्हाला ट्रेन, स्पेशल ट्रेन शेतकऱ्यांच्यासाठी चालू द्यायची परवानगी दिली असती, तर हा जो सगळा जमाव दिसतोय त्याच्या कैक पटीनं सगळा जमाव जो आहे तो दिल्लीमध्ये आलेला दिसला असता। प्रशांत, आपण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणूयात, कुठला तरी एक सेक्शन आला, बाकीचे नाही आले, अशा प्रकारे जर का आंदोलनाच्या कॅटेगरी करायचं म्हटलं तर मग छोट्या संस्था संघटनांच्या आंदोलनाकडे बघावंच लागणार नाही। त्यामुळे असा हेतू पण असू नये असं म्हणायचं की हे फक्त यांचंच आहे, यांच्या आंदोलनाकडे आम्ही लक्ष देणार नाही। मी जातोय गंगाधर मुटेंकडे। गंगाधर मुटेजी, प्रश्न असा आहे की MSPच्या बाबतीत विषय आला तर स्पष्ट उत्तर मिळत नाहीये, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे। 2, त्यानंतर त्याला जेव्हा असा आरोप लावला जातो की हे तर मोदी विरोधी आहे, हे तर भाजप विरोधी आहे, मग तर हे शेतकरी आणखी भडकतील, कारण त्यांचं म्हणणं की आम्ही आमच्या प्रश्नांकडे बघा। तुमची शेतकरी संघटना भले तिची ताकद कशी का असेना, पण आज जेव्हा स्वाभिमान सदाभाऊ खोत जेव्हा असं म्हणतात की मागे शेतकरी नाही आहेत यांच्या, त्यावेळी तुमचं उत्तर काय आहे? मुद्द्यावरती एक येणार की नाही? प्रसन्नजी, हमी भाव हा शेतीच्या उत्पादन खर्च निघणारा कधीही भाव नसतो। पूर्ण जरी मागून आपण 60-70 वर्षाचा हिशोब, मला मुटेजी, मला ती सगळी संकल्पना माहितीये, मला ते सगळा विषय माहितीये, शरद जोशींचा सिद्धांत माहितीये। प्रश्न असा आहे शेतकऱ्यांचं, किमान जे काही मिळतं ते तरी द्या, ते सुद्धा नसेल तर आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा लढावं लागेल। मला ती सगळी बृहत मांडणी माहितीये, त्याच्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपल्याला भाव मिळाला पाहिजे, हे सगळं मला माहितीये। आत्ताची व्यवस्था आहे ती मोडू नका, कारण ती तरी आम्हाला गॅरंटी आहे, नंतर तर आम्हाला कुणीच विचारणार नाही, अशी भीती आहे शेतकऱ्यांना। मुटेजी, आहे ती व्यवस्था मोडण्याचं कारण नाही। आता जी नव्याने अध्यादेश आले त्यामध्ये एकाधिकार संपून आतापर्यंत जो APMCचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार होता, माल शेतकऱ्यांनी फक्त बाहेर कुणालाही विकायचा नाही, फक्त त्याची इच्छा असो किंवा नसो APMCलाच दिला पाहिजे, हे जे बंधन होतं ते तेवढं हटणार आहे। त्यानंतरची सगळी बाजारपेठ, बाजार व्यवस्था कायम राहणार आहे। पण यांची तयारी अशी आहे की जर आम्हाला एकट्याला खरेदी करू देणार असाल, आमची मोनोपोली चालणार असेल, आमचा एकाधिकार चालणार असेल, तरच फक्त आम्ही खरेदी करू शकतो। पण मुटेजी ऐका ना, मुटेजी तुम्ही हे आता जे मांडणी करताय, मुटेजी तुम्ही आता ही जी मांडणी करताय जी काय असेल ती, ही मांडणी किमान सरकारी प्रतिनिधींना, प्रतिनिधी म्हणजे मंत्री, कृषी मंत्री या दर्जाचे, यांनी समोर येऊन करावी अशी अपेक्षा असेल तर तुमचं शेतकरी म्हणून काय म्हणणं आहे? चला सोडून देऊया, तुम्हाला त्या शेतकऱ्यांचं म्हणणं मान्य असेल नसेल, मंत्र्यांनी पुढे येऊन आमच्याशी बोलावं, या संवादाच्या मागणीला तरी पाठिंबा आहे तुमचा? जेव्हा शेतकरी मागणी काही का असेना, जेव्हा रस्त्यावर येतो, त्याचा स्वतःचा मागणी घेऊन जेव्हा येतो, ते सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे की त्यांच्याशी जाऊन चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे। बळाचा वापर तर तेव्हा करायचा माझ्या मते, म्हणजे मग या एका मतावरती एकमत व्हायला, या मुद्द्यावरती एकमत व्हायला काहीच हरकत नाही। सदाभाऊ खोत सुद्धा हे मान्य करतील, ते स्वतः अशा आंदोलनातून गेलेले, त्यांची आताची भूमिका मला कल्पना नाही, आंदोलनाच्या बाबतीत थोडीशी ते रिझर्व्ड आहेत। प्रश्न असा आहे, ही आपलीच माणसं आहेत आणि त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तुम्ही पुढे येणार आहात का? तो हात पुढे केला तर हा प्रश्न सुटू शकतो, किमान त्यांच्यापर्यंत संवाद पोहोचला जाऊ शकतो। आता मात्र लक्ष आपल्याला केंद्राकडे ठेवावं लागेल। तुर्तास आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार। इथेच थांबूयात, पाहत रहा ABP माझा।
माझा विशेषची चर्चा तर संपली, पण आपल्याला वाट आपण बघत असतो ती म्हणजे माझा विशेषच्या पोलची, जो ट्विटरवरती आपण टाकलेला असतो आणि तो प्रश्न होता आणि त्याला तुम्ही काय कौल दिलाय आपण पाहूयात. पहिल्यांदा प्रश्न पाहूयात. शेतकऱ्यांनी रस्त्यावरचं आंदोलन थांबवून मग चर्चा करण्याची केंद्राची भूमिका योग्य आहे का? काय म्हणतायत बघूयात. 48% होय म्हणतायत, 52% नाही म्हणतायत. फरक थोडासा आहे असंही वाटतंय लोकांना की वाद थांबवा, आधी संवाद करा. नाही म्हणणारे पण जास्त आहेत. आपण बघतोय 52% म्हणतायत की नाही, उलट सरकारनं संवाद साधला पाहिजे कोणत्याही अटी शर्ती न ठेवता. दोन्ही मतांचं स्वागत, दोन्ही मतांचा आदर करूयात. माझा विशेषमध्ये आपण इथेच थांबूयात. मात्र बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.